चर्चा गडाच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढाई, त्यांना न्यायासाठी मात्र लढवून घोषणा करणार. मराठा खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार. मराठा आरक्षणावर तुम्ही बोलणार नाही. सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले. पण आता शरीरात अवलंबून वेळे प्रसंगी बघू, शक्य नाही. वेळे प्रसंगी बघू पण शक्य, पण शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र मोठी घोषणा घडवून करणार आहे राज्यातल्या मराठा शेतकऱ्यासाठी. त्रास व्हायला. तुम्ही असं म्हटले होते की नव्या GR नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल. आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहेत की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार? गडावरून समाजाचं बोलत नाही, पण GRचं मराठ्यांच्या आरक्षणाचं होणार ते काय राहणार. GR निघाला म्हणजे 70 वर्षातला मराठ्याचा पहिला GR. मराठ्यातल्या आरक्षणात जाणार, त्यात काही मला शंका नाही. घोषणा केली काय नाही केली काय. आणि UK साहेबांनी पण पाठीमागच्या 2-4 दिवसात सांगितलं, GR प्रमाणे मराठी आरक्षणासाठी आणखीन गाव लेवलच्या समित्या राहिल्या, बऱ्या गोष्टी राहिल्या, थोडं वेळ. त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही. आणि आम्ही लढा खंबीर आहे. मराठवाड्यातले मराठी पश्चिम महाराष्ट्राला आरक्षणात घालणार. पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय, स्वरूप काय असणार आहे? म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जी नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणार आहेत का काही मोठा दीर्घकालीन लढा असणार? आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत. तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत, असा कोणी घोषणा पण केली नसत आणि मग शेतकऱ्याला असा न्याय पण करून दिला नसत. एवढ्या मोठ्या घोषणा होणार.